नमस्कार. आज सोमवार दिनांक 8 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील हमीदिया कॉलनी येथे आदिल साजिद खान पठाण या 7 वर्षीय चिमुकल्याचा घराजवळील विजेच्या खांबा स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल रविवार रोजी घडली आहे. धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता हनुमंत नरवाडे यांना त्यांच्या मोबाईलवर 5,000 द्या अन्यथा गोळ्या घालून ठार करतो अशी धमकी देण्यात आली होती. दरम्यान खंडणी मागणाऱ्या त्या 60 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक देवीदास पुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक कल्पना गवरे यांनी कळवले. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन 25 जून रोजी होणार आहे. नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शनिवारी विशेष मोहीम राबवत विना वाहन परवाना चालणारी वाहने, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, फळगाडे, हातगाडे यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. यात एका दिवसात तब्बल 362 केसेस दाखल करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.